महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगोला येथील एका सभेमध्ये आज भाषण करताना फक्त तुतारी वाजवून काम होत नाही, दुष्काळ जात नाही, दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळत नाही असं स्टेटमेंट करून म्हणजे जे जाणते राजे असा त्यांनी शब्द वापरला, शब्दप्रयोग केला. तोही शरदचंद्र पवार यांच्याबद्दल. आणि त्यानंतर रोहित पवार यांनी जे काही शरद पवार यांच्या बाजूने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला की तुमच्या जिल्ह्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये टँकरने पाणी देण्याचंही तुमच्याकडनं पालकमंत्री असताना काम झालं नाही, ते आम्ही स्वखर्चाने ते दिलं, स्वखर्चाने टँकरचं पाणी गावागावात पोहोचवलं. ह्या सर्व प्रकरणावरनं एक निश्चित आहे की विखे पवार एक वाद होता. या वादाची म्हणजे संघर्ष, विखे पवार कुटुंब आणि पवार कुटुंब यातला संघर्ष हा पूर्ण महाराष्ट्र राज्याने अनुभवलेला आहे 1991 पासून. आणि आजपर्यंतही त्या पद्धतीने ठिणग्या पडतायत, त्या पद्धतीने एकमेकांवरती म्हणजे टीका करणं असू द्या किंवा राजकारणात हे करण्यामध्ये शह देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जातोय. आपण आता या व्हिडिओद्वारे विखे आणि पवार कुटुंबातला काय वाद आहे, काय संघर्ष आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. विखे म्हणजे शरदचंद्र पवार हे म्हणजे तुम्हाला काही लोकांना माहीत नसेल, परंतु त्यांनी 1 वर्ष हे प्रवरानगर येथे शिक्षण घेतलेलं आहे, महात्मा गांधी विद्यालयामध्ये. स्वतः शरदचंद्र पवार हे तिथे शिकलेले आहेत. हे त्यांचे जे मोठे बंधू होते शरदचंद्र पवार यांचे, ते प्रवरा सहकारी साखर कारखान्यात काही कामगार म्हणून, अधिकारी म्हणून कामही त्यांनी केलेलं आहे. प्रवरा सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील पहिला साखर कारखाना. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, जे राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा, यांनी पहिला आशिया खंडातील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे चालू केला. आणि त्यामध्ये शरदचंद्र पवार यांचे बंधू कामाला होते, अधिकारी म्हणून काम बघत होते. सो अशा म्हणजे सुरुवात तशी बघितली तर 50 वर्षापूर्वीच शरदचंद्र पवार आणि विखे कुटुंब यांची सुरुवात झालेली आहे एकमेकांशी. त्यानंतर शरदचंद्र पवार राजकारणामध्ये सक्रिय झाले. इकडे विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील उर्फ एकनाथ विखे पाटील यांनीही राजकारणात हवा तसा जम बसवला. तेही म्हणजे राजकारणामध्ये सक्रिय होते. महाराष्ट्र राज्यात त्यांनी महत्वाचे केंद्र म्हणजे मंत्रीपदही भूषवले, केंद्रीय मंत्रीपदही त्यांनी भूषवलं. पण खरी संघर्षाची सुरुवात शरदचंद्र पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील म्हणजे विखे कुटुंब यांत झाली ती 1991च्या निवडणुकांमध्ये. म्हणजे त्यावेळेस काँग्रेसमध्ये शरदचंद्र पवार यांचं जास्त चालायचं. आणि त्यावेळेस अहिल्यानगरमध्ये 2 जे मतदारसंघ आहेत, दक्षिण येथे बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण यांचे वडील, यांना तिकीट नाकारलं होतं काँग्रेसने आणि यशवंतराव गडाख यांना तिकीट दिलं होतं. त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली, त्याच्यात त्यांना सायकल म्हणून हे निशाण मिळालं होतं. आणि त्यांचा निसटता पराभव हा यशवंतराव गडाख यांच्याकडनं झाला होता. यशवंतराव गडाख यांच्याकडनं जेव्हा निसटता पराभव झाला, त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील यांनी न्यायालयामध्ये दाद मागितली की माझं चारित्र्य हनन करण्यात आलं. ज्यावेळेस प्रचार सभा होत होत्या त्यावेळेस शरदचंद्र पवार आणि यशवंतराव गडाख या दोघांवरही त्यांनी आरोप केले आणि न्यायालयात गेले. न्यायालयात सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं आणि त्यानंतर 6 वर्षासाठी यशवंतराव गडाख यांनाही दोषी ठरवण्यात आलं होतं. आचारसंहितेचं काय उल्लंघन असतं हे त्यावेळेस पाहायला मिळालं होतं की आचारसंहिता उल्लंघन केल्यास कुठल्या पदापर्यंत जाऊ शकतं प्रकरण, हे त्या माध्यमातनं पुढं आलं होतं. त्यानंतर म्हणजे तो संघर्ष इतका म्हणजे टोकाला गेला होता की त्यावेळेस शरदचंद्र पवार यांनाही कोर्टाने समज दिली होती. म्हणजे त्यानंतर जो संघर्ष चालू झाला तो खूपच टोकाचा राहिलेला आहे. त्यानंतर 2009 साली जेव्हा अजित पवार मंत्री होते त्यावेळेस मुळा प्रवरा ही इलेक्ट्रिसिटीची जी संस्था आहे, ती संस्था विखे पाटील यांचे संस्थेमधली एक होती. तिलाही स्थगिती म्हणजे कर्ज थांबल्यामुळे, कोटींची थकबाकी झाल्यामुळे ती बरखास्त करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले होते. त्यानंतर परत 2009 सालीच
ज्यावेळेस बाळासाहेब विखे पाटील जे राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील आहे त्यांचा ज्यावेळेस म्हणजे दक्षिणमधनं त्यांना लढायचं होतं, कारण 2009ला शिर्डी लोकसभा मतदारसंघ आरक्षित झाला होता. त्यानंतर त्यांना तिकीट देण्यासाठी आधी राष्ट्रवादी अनुकूलित होती आणि नंतर त्यांनी ऐनवेळेस आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे बाळासाहेब विखे पाटील यांची खासदारकी धोक्यात आली होती आणि त्यानंतर रामदास आठवले यांना शिर्डीमध्ये उभं करण्यात आलं होतं. मग ते शरदचंद्र पवार यांच्या आग्रहाखातीर तिथे उभे होते. त्यानंतर विखे कुटुंबियांनीही तिथे रामदास आठवले यांचं शरदचंद्र पवार यांच्या विरोधी काम करण्याच्या भूमिकेतनं त्यांचं काम केलं नव्हतं असाही आरोप म्हणजे राजकारणी विश्लेषक सांगतात. आणि त्यानंतर जो संघर्ष झाला तो आता अलीकडच्या नजीकच्या काळातच, जेव्हा सुजय विखे पाटील यांनाही दक्षिणमध्ये लढायचं होतं त्यावेळेस शरदचंद्र पवार यांनी तयारी दर्शवली नाही आणि नंतर लढले तर शरदचंद्र पवार यांनी अशोक विखे जे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे भाऊ आहेत त्यांनाही त्यांच्या विरुद्ध भाषणाद्वारे उभं केलं होतं. त्यावेळेसही तो संघर्ष बघायला मिळाला. आणि आता जेव्हा अजित पवार आणि भाजप यांची युती झालेली असताना शरदचंद्र पवार गट एक वेगळा आहे आणि त्यामध्ये त्यांच्या विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांचंही बोलणं आणि यांचेही टीका करण्याचा सिलसिला चालू आहे. याबद्दल नक्कीच तुमच्या मनात तुम्हाला काय वाटतंय, कारण हा इतिहास तुम्हाला माहित होता का तेही कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि जे पवार आणि विखे हा संघर्ष आहे तो खूप जुना आहे. जवळपास 50 म्हणजे 1991 पासून तो संघर्ष लाईव्ह राजकारणात चालू आहे. त्याच अनुषंगाने आता गोष्टी घडतायत राजकारणामध्ये आजच्या नजीकच्या काळात. त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे जरी सध्या एकाच पक्षात असले म्हणजे युतीमध्ये असले तरी कुठेतरी त्यांच्याही याच्यामध्ये म्हणजे किती अलबेल आहे हे सांगणं थोडंसं कठीण जातंय. तुम्हाला काय वाटतं या सर्व गोष्टींबद्दल तुमचं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.